नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली, स्वच्छ अशी धुवून घेतली. तर आता मी बारीक चिरून घेते कोथिंबीर. छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर इथे मी एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये टाकते दही. इथे मी 1 वाटी दही घेतले. दही छान असं फेटून घ्यायचं. मी घेते अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतले, अर्धे वाटी. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं. मी घेते थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. इथे मी छान असं मिक्स करून घेते आणि इथे पाणी लागेल. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. यामध्ये तीळ पण टाकायचे, पण माझ्याकडे तीळ आता नाही आहे. छान असं पाणी टाकते आणखी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकते आणि मीठसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा, इतकं मी पातळ ठेवलेलं आहे. हे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे. तर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकते आणि इथे ओवा घेतला आहे, अर्धा चमचा ओवा टाकते. इथे आलं, लसूण आणि मिरचीची असं मी ठेचून घेतलेलं आहे. लसूण आणि मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आणि इथे मी कोथिंबीर टाकते. छान अशी कोथिंबीर कढईमध्ये घालून घेते आणि कोथिंबीर पण अशी तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायचे. कोथिंबीर छान अशी परतून झालेली आहे. मी हे सर्व बॅटर कढईमध्ये छान असं ओतून घेतलेलं आहे. आणि लगेच मिक्स करून पण घ्यायचं. पूर्ण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं. छान असं बॅटर शिजत आलेलं आहे. तर इथे बघा, कढईला लागलेलं आहे ते. तर ते सर्व काढून घ्यायचं चमच्याने. छान असं बेसन पीठ पूर्ण असं सुकलेलं आहे. तर आता मी 5 मिनटं असंच ठेवते आणि गॅस बंद करते. इथे मी केक टीन घेतलेला आहे. तर हे बरं पडतं मला वाफवायला. तर केक टीनला मी छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी त्यामध्ये टाकते. छान असं भांड्यामध्ये सर्व मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि बघा, मस्त असं दिसते. तर चला, आता हे असंच ठेवते मी 1 तास आणि नंतर आपल्याला फ्राय करायच्या आहेत ह्या वड्या कट करून. पण छान असं घट्ट झालेलं आहे आणि छान असं सुकलेलं आहे. तर मी आता काढून घेते. तर इथे बघा, मस्त असं आहे. तर आता मी कट करून घेते.
हे तेल छान असं तापलेलं आहे, तर मी एक एक वडी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेते. छान अशा क्रिस्पी वड्या तळून झालेल्या आहेत, तर मी इथे काढून घेते. मस्त अशा कुरकुरीत वड्या तळून झालेल्या आहेत. छान अशा कोथिंबीरच्या वड्या मस्त कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत आणि सोबत चटणी. तर या सर्वांनी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.